नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने 60 किलो गांजा आणि हॅश ऑइलसह अटक केलेल्या आरोपी ऋषभ भालेराव याचा अधिक चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावरती सखोल तपास करून हॅश ऑइल या अंमली पदार्थासह अभिजित अविनाश भोईर, पराग नारायण रेवणकर, सुरेंद्र बाबूराव अहिरे, राजा हरिभाऊ जाधव या 4 जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी कारवाईमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि किमती दुर्मिळ अंमली पदार्थ हॅश ऑइल हस्तगत केल्याची कारवाई केली आहे. हस्तगत केलेल्या हॅश ऑइलची बाजारामध्ये 1,33,34,980 रुपये किंमत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिलेली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करांवरती कडक कारवाई करण्याच्या आयुक्तांच्या निर्देशांची अंमलबजावणी करताना गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्याच्या वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपी ऋषभ भालेराव याला अटक करून विक्रीसाठी आणलेला 60 किलो 500 ग्रॅम वजनाचा 31,02,000 रुपये 200 किमतीचा गांजा, 290 ग्रॅम चरस, 19 छोट्या चरस ऑइल असा मुद्देमाल पोलीस पथकाने हस्तगत केला आहे. आरोपी भालेराव याला अटक केली होती. या प्रकरणात हॅश ऑइलची विक्री ही इंस्टाग्रामवरून होत असल्याचं समोर आलं होतं. आरोपी भालेराव याने चौकशीत दिलेल्या माहितीच्या धागेदोरे घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस पथकाने सहपोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे, अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, पोलीस हवालदार रोहिदास रावते, शशिकांत नागपुरे, सुनील निकम, संदीप शिंदे, काटकर इत्यादी पथकाने आरोपी अभिजित अविनाश भोईर, आनंदनगर खर्डी शहापूर, आरोपी पराग नारायण रेवणकर, नवापाडा डोंबिवली यांना 20 फेब्रुवारी रोजी अटक करून त्यांच्याकडून 46,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हे दोघे ऋषभ संजय भालेराव याला माल पुरवत होते. तर या आरोपींच्या चौकशीत त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी मामा उर्फ सुरेंद्र बाबूराव अहिरे आणि राजा हरुभाऊ जाधव या दोघांनाही मनमाड नाशिक येथून अटक केलेली आहे. मामा उर्फ सुरेंद्र याच्याकडून 12,70,700 रुपये किमतीचे 127 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत केला आहे. तर आरोपी राजू जाधव यांच्याकडून 1,38,00,000 रुपये किमतीचे 1 किलो 380 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत केला आहे. संपूर्ण अटक 4 आरोपींकडून 1 किलो 507 ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश मिळालेले आहे. अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे सरांनी या अगोदर सूचित करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगानं पूर्वी एक कारवाई करण्यात आलेली होती युनिट 5 वागळे इस्टेट यांनी. यामध्ये आपल्याला सुरुवातीला 31 लाख किमतीचा मुद्देमाल आपण घेतला होता. त्याच्यामध्ये 63 किलो गांजा आणि जवळजवळ 290 ग्रॅम चरस आणि 135 ग्रॅम हॅश ऑइल आपण हस्तगत केलं होतं. त्या अनुषंगानं आपण प्रेसलाही त्यावेळेस आपण इन्फॉर्म केलं होतं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेट करत असताना सिनियर PI विकास घोडके, API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, API अविनाश महाजन, PSI सुनील अहिरे यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमनं याच्यामध्ये तपासामध्ये पुढं अतिशय उत्कृष्ट तपास करत याच्यामध्ये पुढचे 4 आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत. ऋषभ भालेराव हा सुरुवातीला आरोपी अरेस्ट होता. त्याच्यानंतर 4 आरोपी जवळजवळ अभिजित भोईर राहणारा शहापूर, पराग रेवणकर राहणार डोंबिवली पूर्व ह्या 2 आरोपींना आपण अरेस्ट केलं. त्याच्यानंतर असं माहिती आली की यांना सप्लाय करणारे सुरेंद्र अहिरे आणि राजू जाधव हे राहणारे मनमाडचे 2 आरोपी हे आपण अरेस्ट केले. तर या चौघांच्याकडून जवळजवळ आपल्याला मुद्देमाल 1,51,00,000 किमतीचा आपल्याला मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत झालेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे मुलुंडमधील नव्या संकल्पित रेल्वे स्थानकाला श्रीस्थानक नाव देण्याची विनय सहस्त्रबुद्धे यांची मागणी. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांची ठाणे रेल्वे स्थानकात विनय सहस्त्रबुद्धे व भाजपा शिष्टमंडळासोबत आढावा बैठक संपन्न झाली. ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव श्रीस्थानक हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्टेशन या नात्याने ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवले जावे, अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केल्या आहेत. त्यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आज ठाणे स्थानकाला समक्ष भेट देऊन प्रवासी सोयीसुविधांचा विस्तृत आढावा घेतला. त्यावेळी सहस्त्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्त्वाच्या मागण्याही केल्या. नवीन रेल्वे स्थानकाचे काम युद्धपातळीवरती पूर्ण करण्यात यावे. ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास कल्याण वाशी, ठाणे ते वाशी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे वसई या लोकल सेवा सुरू कराव्यात. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त विना आरक्षित डबा जोडण्यात यावा. अधिकाधिक मेल एक्सप्रेस गाड्यांना जाता येता ठाणे येथे थांबा द्यावा. तसेच प्रत्येक फलाटावरती सरकतेजीने स्थानकातील पूर्व पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर दक्षिण पूल निर्माण करणे आणि स्वच्छतागृह, संकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमित देखभाल इत्यादी महत्त्वाच्या मागण्या विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने केल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, प्रवासी संघटनेचे मिलिंद बल्लाळ तसेच नंदकुमार देशमुख, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, सरचिटणीस विलास साठे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी इत्यादींसह निलेश कोळी, श्रुतिका मोरेकर, अमरीश ठाणेकर तसेच अन्य कार्यकर्ते येथे उपस्थित होते. आज श्रीयुत रजनीश गोयल विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी आमच्या विनंतीवरून ठाणे स्टेशनाचा 2-2.5 तास व्यवस्थित दौरा करून सगळ्या सुविधांची माहिती घेतली आहे. प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. अनेक प्रवासी संघटनांची निवेदनं घेतली आहेत. आमच्या पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी त्यांना निवेदनं दिली आहेत आणि त्यामध्ये आम्ही ज्या 4-5 प्रमुख मागण्या केल्या आहेत त्याच्यामध्ये ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवीन निर्माण होणाऱ्या रेल्वे स्थानकाला श्रीस्थानक असं नाव द्यावं, ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आमची आहे की ठाणे स्टेशनवरती जसं वूलू आपण पाहत आहात, हे नवीन पद्धतीचं स्वच्छतागृह आहे जे सगळ्या महिलांना सर्व प्रकारे अतिशय उत्तम सुविधा देणारं आहे. इथे थोडं शुल्क घेतलं जातं पण निःशुल्क अशी स्वच्छतागृह किंवा टॉयलेट्स ही देखील उपलब्ध केली जाणार आहेत आणि येत्या 2-4 महिन्यामध्ये सर्व प्लॅटफॉर्म्सवरती अशा प्रकारची CSRमधून DMARTच्या माध्यमातून ती बांधली जाणार आहे. त्याबद्दलही आम्ही रेल्वेला धन्यवाद देतो. रेल्वे अधिकाऱ्यांनी हेही सांगितले की जास्तीत जास्त एस्कलेटर्स या ठिकाणी बसवण्यात येतील. विशेषतः प्लॅटफॉर्म नंबर 1वर एस्कलेटर नाही आहे, त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. तेही त्यांनी मान्य केलं आहे की ते एस्कलेटर्स आम्ही बसवू. आणि इतरही आमच्या अनेक मागण्या होत्या ज्याबद्दल त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाणार आहे असं सांगितलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
वैद्यकीय मदत कक्ष समूहाच्या माध्यमातून जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हा उपदेश आचरणात आणून निस्वार्थी भावनेनं पूर्णवेळ जनसेवेचा वारसा घेऊन अनेक आरोग्यसेवक अखंड जनसेवेचं काम करत आहेत. अनेक तज्ज्ञ, डॉक्टर, रुग्णमित्र, मार्गदर्शक यांनी उपस्थित राहून सरकारी वैद्यकीय योजना मदत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच KM वाडिया, JJ नायर तसेच अन्य अनेक मान्यवरांकडून या ठिकाणी चांगले मार्गदर्शन व उपाय याबाबतची माहिती देण्यात आली. सर्व वैद्यकीय मदत कक्ष यांचे सत्कार करण्यात आला. त्या पार्श्वभूमीचे मुख्य आयोजक व संस्थापक कृष्णा मारुती कदम यांनी अनेक गरजूंना सढळ हस्ते मदत करत असतात. सर्व स्थलांतरित लोकांना एकत्र एकाच ठिकाणी जमवण्याचं महान काम श्री KK सर यांनी केलं. तर यावर्षी 3रा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. समाजातील सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद व सहकार्य मिळत आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य वैद्यकीय मदत कक्षाचं आहे. माटुंगा दादर कल्चरल सेंटर हॉल येथे हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.